हाय गाईज, हे आहे कुर्लामधलं ठक्कर पप्पा रोड आणि इथून आपण जात आहे या हायवेवरून. राईट साईडने थोडंसं आपण पुढे गेलो काही किलोमीटर सर तिकडे एक यू टर्न येतो. यू टर्न आला ना की तिकडे राईट साईडला टिळकनगर एरिया लागतो. तिथेच बाजूला एक तिकीट काउंटर आहे जिथे जनरलच्या तिकीट्स आपण काढू शकतो. म्हणजे स्टेशनच्या आतमध्ये जाऊन आपण काढायची वेळ येणार नाही आपल्याला, कारण कधी कधी गर्दीही असते. म्हणजे इथे 10 रुपये एक्स्ट्रा देऊन आपण काढू शकतो. ही जी ट्रेन आली आहे ती मत्स्यगंधा ट्रेन नाही आहे. ही दुसरी कुठची तरी बनारसची ट्रेन आहे. ही ट्रेन गेल्यानंतर मत्स्यगंधा ट्रेन येणार आहे. What's up guys, welcome back to another video here in Lokmanya Tilak terminals. So I am going from Mumbai to Karwar via Lokmanya Tilak terminals. Let's go. ट्रेनला प्रचंड गर्दी होती आणि ज्या ठिकाणी ट्रेन थांबते ना त्या ठिकाणी ट्रेन आलीच नाही आणि मग सगळ्या लोकांनी लाईन दुसरीकडे शिफ्ट केली, तरी पण सगळेजण मध्ये इकडे तिकडे घुसले. म्हणून मग मी परत लाईनीमध्ये उभाच राहिलो नाही, कारण खूप भांडणं होतात आणि मग बरंच काय काय होतं. आता लोक बघा कसे आपापली जागा पकडण्यासाठी मध्ये घुसतात आहे, पण लाईनीतनं जात आहे. पण मला जागा भेटते की नाही भेटत मला माहिती नाही, पण ही खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये आणि जनरलचे डबे खूप कमी आहेत. आता बघू काय होतं, कुठून जाऊ मला तेच समजत नाही. बघू. CSK आणि LSG. CSK LSG लखनऊ आणि चेन्नई. अच्छा, जिओ स्टारवर लागलं आहे का? तुझं नाव काय? माझं नाम राहुल कुमार. राहुल कुमार. माझं नाव विवेक चार. कुठं चाललं आहे? रत्नागिरीला. तुला तुझी एवढी मराठी एवढी चांगली चांगलं स्पष्ट कसं होतं? मला इथे रत्नागिरीला 10 वर्ष. 10 वर्ष? 2 वर्ष जास्त होईल, 12 वर्ष. अच्छा, तुला मराठी भाषा कशी वाटते? चांगली वाटते. चांगली वाटते. काही काही जे आहेत म्हणजे UP बिहारचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, तर त्या लोकांना मराठी बोलायला सांगितलं तर वेगळे होतात की आम्ही बोलणार नाही मराठी. नाही, ते कोण होता ना, एक फालतू लोक तो असं बोलतात. बाहेरचे लोक मराठीमध्ये येतात ना, कोण पण येतात. सगळे लोक सोचतात की विचार करतो की मला पण मराठी बोलायला यायला पाहिजे. त्याला हे होईल ना, हेल्प होईल मराठीमध्ये बोलून. एवढी चांगली मराठी भाषा आहे तरी तुम्ही कसं बोलताय? असं बोललं पाहिजे ना, शिकलं पाहिजे. कोण नवीन आलं ना त्याला बोलायला नाही जमणार आहे मराठी, तर त्यांनी थोडी तरी मराठी भाषा बोलले तर बरं होईल. थोडं नुसतं कसं आहे, जेवलाच काय, एवढं तरी बोललं तरी मराठी माणसाला बरं वाटतं. बरं की बाबा हां तेवढं तरी येतं, मी शिकतो आहे. तुम्ही बघितलं ना, मी तिथे बसलो 2 तास लाईनवर होतो. ते स्टेशनवरला हे स्टेशन कुर्ला जनरल 10मध्ये बसायला मला जगं पाहिजे म्हणून मी 2 तास बाहेर थांबलो लाईनवरनं. इकडे आलो, ते मला सीट भेटलो, तिथे मी बसलो
आता काका आला ना, काकाने काय बोलला हे हँडिकॅप बरोबर. मी यांना दिलं या तुम्ही बसा. काही झगडा नाही, काहीच नाही. म्हणजे काय ते इथे लिहून ठेवलं ना, आम्हाला पण माहीत नाही. अपंगत्व लिहिलेलं आहे तर आपल्याला समजून घ्यावं कोण लागतं. दुसरा होता तो किचकिच 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 होय की नाही. चालेल, तुला भेटून बरं वाटलं. थँक्यू. अठारह गए कि 18 आदमी लेकिन शुरू में 18 के लिए बने. सिग्नल में बीच में खिड़की यहाँ पे गाड़ी रुकी है तो देखो. आता गाडी संगमेश्वर स्टेशनला थांबली आहे. बहुतेक इथे कधी कधी थांबत नाही पण थांबली आहे कारण पुढे सिग्नल लागला आहे त्याच्यामुळे बहुतेक थांबली आणि खूप वेळ झाला इथे थांबून. हे बघ, आय थिंक इथे गाडी क्रॉसिंग होते त्याच्यासाठी गाडी इकडे थांबली. सगळी लोक बाहेर आलेली आहेत कारण ट्रेनच्या आतमध्ये ना खूपच गरम होतं आहे. खूप म्हणजे खूपच गरम होतं आहे म्हणून सगळे ट्रेनच्या बाहेर आले आहेत. मी इथे या दगडावर बसलो आहे. बघितलं तुम्ही, या स्टेशनचं नाव आहे आडवली आणि नावाप्रमाणेच इथे गावची ट्रेन ही मत्स्यगंधा ट्रेन ही मध्येच अडवली आहे. हे बघा, खाली आलो आहे कारण इथे ट्रेनच्या आतमध्ये खूप गरमी होते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही गर्दी पाहिलात किती होती. हे जनरल डब्यामध्ये हे असंच असतं. मी रिझर्वेशन करून गेलो असतो पण कधी अचानक असं काही
जायची वेळ आली तर मग असंच जावं लागतं. मग हे असे गर्दीमध्ये हाल करत जावे लागतं. मला कसं आहे ना की रत्नागिरी, चिपळूण, कुडाळ हे सगळे गाव क्रॉस केले ना की मला खूप जागा मोकळी भेटते. पुढे जाऊन मला झोपायलाही जागा मिळते चांगली. आता आपण पोचलो आहोत वैभववाडीला. वैभववाडीला पुन्हा गाडी थांबलेली आहे. आपण मुंबई करत करत माणगाव, खेड, रत्नागिरी, चिपळूण, आडवली आणि संगमेश्वर हे सगळे स्टेशन्स क्रॉस केले आणि आता वैभववाडीला थांबलेली आहे. आणि आता रात्रीचे वाजले आहेत एक मिनिट. 12:28 झालेले आहेत आणि आता आपण पोचलो आहे वैभववाडीला. आणि वैभववाडीला गाडी क्रॉसिंगला थांबलेली आहे. तुम्हाला हे वैभववाडी नाव लिहिलेलं आहे ते एवढं लांबून दिसणार नाही. सिग्नल लागला आहे. गाडी आता सुटलेली आहे. तर बहुतेक मला असं वाटतं की मी 4, 4:30 किंवा 5 अंकोल्याला पोचायला हवं कर्नाटकमध्ये. तर गाडी आता सुटलेली आहे. तर मी आता इथे बसत नाही. चला आतमध्ये जातो. हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी जस्टच पोचलो आहे. तर हे बघा किती मस्त नेचर आहे इथे. हे बघा, म्हणून मला इथे यायला आवडतं. किती पक्ष्यांचा आवाज आहे चांगला. हे बघा किती शांतता आहे ना. बघा, तर सकाळचे आता वाजलेले आहेत 7 आणि ही मत्स्यगंधा 3:30 वाजता मॉर्निंगला पोचते. पण आज लेट झालं. मी तुम्हाला म्हणालो होतो की मी कारवारला चाललो आहे. हे कारवारमध्येच अंकोला येतं आणि हे अंकोलामध्ये अलगरी हे माझं गाव आहे. आणि किती मस्त नेचर आहे बघा इथे. मला इथे खूप आवडलं. काही जास्त नॉईज नाही, पक्ष्यांचा आवाज येतो आहे चांगला मस्तपैकी. मी आता चाललो आहे बाहेर. बघू ट्रॅव्हल करून कसं जाता येईल बाहेर, मेन रोडला घरी कसं जाता येईल. बाय, आपण थोडं पुढे भेटू.
कितना होता है? अलीगिरी हाँ, अलीगिरी क्या दोडलगिरी सनेलगिरी सन्ना अलगेरी सनेलगिरी कौन सा घर है हाँ, सनेलगिरी सन्ना अलगिरी में आचारी हाँ 300 300 हाँ वो गैस रेट बहुत ज़्यादा है बढ़ गया है क्या? हाँ गैस है ना हाँ, गैस रेट तो 140 है हमको लगता है 1 लीटर गैस रेट 1 लीटर का 140 है गैस सप्लाई नहीं मनपूर्ण गोल्ड लोन मनपूर्ण फायनान्स लिमिटेड इथे आहे इकडे दूध वगैरे होलसेलमध्ये मिळतं. कर्नाटका फुटवेअर हॉटेल सुदर्शन
फायनली मी माझ्या घरी पोचलो आहे अलगेरीला. आणि मी रात्री खूप थकलो होतो आणि झोप मिळाली नव्हती. तर त्याच्यामुळे मी आता थोडा वेळ झोप घेतली, फ्रेश झालो आणि जस्ट इथे बाहेर फिरतो आहे जरासा आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर हे 2 मुलं आहेत, हे माझे पुतणे आहेत. एकाचं नाव काय, तुझं नाव काय रे? ओमकार. आणि तुझं? प्रतीक. हां. तर मी तुम्हाला थोडंसं काही गोष्टी एक्सप्लोअर करतो आहे इकडचं आजूबाजूचं. म्हणजे आमच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हे आमची जी झाडं आहेत ती दाखवतो आणि आमची जागा केवढी आहे, आमचे घर केवढं आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो थोडक्यात. ठीक आहे, तर चला. हे बघा, हे नारळाचं झाड आहे, हे आमचं आहे. हे घर आहे तेही आमचं आहे. त्याच्या बाजूला ही बावडी आहे, ती पण आमचीच आहे. हे झाड, हे काजूचं झाड आहे. हे बघा, हे काजूचं झाड आहे, काजूचं झाड आहे. हे बावडी तुम्हाला मी जवळून दाखवतो. यामध्ये गणपती विसर्जन होतो आणि हे पाणी आम्ही पियायला सुद्धा वापरतो ना रे. गणपती विसर्जन हेतू भितरच जाता ना. आणि पिऊक बी उदक हेच यूज करता ना. हां. हे किती असा रे? हे किती असा? हे मोटर. कसली मोटर? किती व उदा येत आहे तुमचं. हां. हे पेरूचे झाड, पेरू असा एका लागलेले काय असा दाखय काय पिकला? हां काय? आता काढचे झाल्यावर कसे काढताले? हां, खोक्यान. खोको म्हटल्यार किती? हां, बडी बडी असा हवंय सरडो पण. हां ना, कलर जातो काय असा रे बडी? मागीर काढूया, मागीर काढू शकता ना. हां, जिबे लांब कट कलर कलर जाते. हा किती काका येतो चढा आता काय येतो. कोण तो? त्यात पळेले रे किती म्हणतात त्याका? कीड. हां, किती म्हणता रे? उसरूळा. इसरूळा. इसरूळा म्हटल्यार जे कलर कलर जाऊ कीड. अच्छा. मुंबईत एका सरडो सरडो म्हणतात. सरडो. तू किती म्हणता? कीड. तुमका इस्कुला भितर किती शिकायला ते त्याका किती म्हणतात? आणि किती जरी दाखय रे तू म्हाका. चल इथं आपलं किती असा आणि किती किती असं ते दाखय. चल बेगीन येऊ, बेगीन येऊ पटापट. हे बघा, हे घर हे पण घर आमचंच आहे. आणि इथे पाठीमागे आंघोळीसाठी पाणी गरम करतो. लाकडाचा भुसा, पाणी गरम करतो आम्ही इथे. आणि हे बघा, हे दुसऱ्यांचं घर आहे. तो गेट दिसतो आहे ना, त्या गेटपासून ते इथपर्यंत हे सगळं आमचंच आहे. हे जी दगडाचे जे लाईन्स केलेले आहेत ना, त्याच्या आतमधलं जेवढं आहे ते सगळं आमचंच आहे. हां, किती रे? पूल उठातात. किती येतात? पुला. दाखय पोळ्या किती येतात? पुला. कंची पुला काय किती यूज जाता त्याचे? गणपती कलर. हां, गणपती. किती करू? गणपती. गणपती. अच्छा. आता बी यूज जाता? होय. त्यांना देवाकडे यूज करतात. दिवसा यूज करतात. आणि किती दाखवते असं तुझी सायकल बी काय असा? अच्छा. हमारा किती कोंबडी. कोणाची ती? तुम्हाला कोकणी म्हणलं रे. आमगेले कोंबडी. ही किती कोंबडी तुम गेली आता? गडू येतात.
धरते का? धरू शकता? किती हे बघा, सगळं आमचंच घर आहे. इथे लाकडाची कामं वगैरे होतात आणि हे आमच्या घराच्या समोर हे शेत आहे, पण हे कोणा दुसऱ्यांचं आहे. हे सगळं बगीचा आहे, नारळाची झाडं सगळी आमचीच आहेत. अरे सोड 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 तर काय होतं नाही. हे बघा, हे जे शेत आहे हे कोणा दुसऱ्याचं आहे आणि तिकडे तो लांब जो डोंगर दिसतो आहे ना त्याला गुड्ड्यार म्हणतात. तर आपण नेक्स्ट टाइम तिकडे जाऊ. हां किती? गाय. हां गाय दाखव रे, दाखव बघ दाखव. हां ही आमची गाय आहे. तिची आवय काय गेली रे? बाहेर. हां काय गेली आवय? बाहेर. हां बाहेर. बाहेर गेला. हां कामार गेला, काम करू तिथं खाऊ आडू देऊ ना. मग कितल्या वाजता येतात ती? कितल्या हां कितल्या येतात? 6 वाजता. 6 वाजता येतात. हां चला. हे बघा, हा आमचा लाकडाचा बिझनेस आहे. असे चेअर्स बनवले जातात. पोरांगा दुखू लागा म्हणून काय चालतं कडे. हे माझं स्वतःचं घर आहे. ही पण आमची झाडं आहेत. इथे हे जांभळाचं झाड आहे, हे नारळाची झाडं आहे, इथे चिकूचं झाड आहे आणि इकडे लाकडाची कामं चालतात, लोखंडाची कामं चालतात. हा आमचा व्यवसाय आहे. हे नारळाचे झाड, बदामाचे झाड, हे सुपारीचं झाड, हे चिकूचं झाड. ठीक आहे. तर हे सगळी आमची जागा आहे. पक्षी व्हिडिओ कर. बस तो पण. काय असा? बस तो पण. दाखव काय असं पक्षी? बस वर पण. काय? ते पण. हां कंचो पक्षी असा तो? तो ना. किती नाव त्याचे खबर असा? तुला खबर असा रे त्या पक्षीचे नाव? तो ना खबर? गली. ही गाय कोणाची? गाय. कोणाची ती? नाही बस ते. हां अशीच आहे बाय. हां गाय कोंबडी उठतात. पक्षी आहे उठतात. किती? काय लावण्याचे लोक? हां लावण्याचे गाई का? किती? गाई. आम्ही क्रिकेट घ्यायच्या अंगात. हांगा खेळता क्रिकेट? फक्त कोंबो कोणाचो? हां दोन्ही पण टीम खेळतात. तो बी खेळतात, अंग बी खेळतात. तो बी खेळतात क्रिकेट? होय. त्यांना खेळता कितल्या घंट्यात? 4 घंटे येतात. हां कितल्या घंट्यात? 4 घंटे. मग 6 घंटे कितले? 4 वाजता. 4 वाजता. हां कितले लोक असतात? 4 लोक. 4 लोक. 5 आणि बॅट बी? 4 आहे. 4 बॅट. आम्ही आता प्यार काढू इथं. आता
बडी केली ना वडी हाडला आहे. तू पळा उडवू नका. राम रे कलर कवर टेपको गेलते दोन हात दंत रे समा व्हिडिओ कर माझ्याकडे बी दाखव. त्या काय जा दारू टाके. हाय गाईज, गुड इव्हनिंग. आज मी आलो आहे इथे आपल्या शेतामध्ये. म्हणजे आता हे ग्राउंड आहे, तर इथे आता शेतामध्ये सगळे क्रिकेट खेळतात आहे. तिकडे एक टीम आहे, ते लोक क्रिकेट खेळतात आहे. आणि इथे ही आमची टीम आहे. ओंकार आहे आणि प्रतीक आणि तो आर्या. तिघंजणं बॅट बॉल खेळतात आहे. तर आपण त्यांची मॅच बघूया. कोण चांगली बॉलिंग करतं आणि कोण चांगली बॅटिंग करतं. राव रे, तुझं नाव किती आहे? राव, तुझं नाव किती आहे? हा, कितले शिकता? 3. 4 तुका बॅटिंग करू आवडता की बॉलिंग करू? बॅटिंग आवडता. आणि तुका किती आवडता? राव रे, हा किती? बॅटर बॉलर कॅचर. बॅटिंग बी बॉलिंग बी करू आवडता. आणि राव प्रतीक, तुका बॅटिंग आवडतं की बॉलिंग? बॉलिंग आणि बॅटिंग. बॅटिंग बी बॉलिंग बी. आता तुम्ही किती मॅच करता? तुम्ही कसली मॅच करता? क्रिकेट खेळतात. हा, ते खबर असा रे. म्हटल्यार आऊट आता आऊट खेळतात. आऊट झाल्यावर दुसरं. हां, खेळा. घाल रे आर्या बॉल. ओ, बॉल असा बॉल ना. हा, विकेट करता, विकेट किपिंग करता. घाल रे आर्या. आऊट झाला. आता बॉलिंग बरे घालता. समा घाल रे, बरे घाल. ओ ओंकार, आउट कर. आर्या बॉलिंग घालता. ओमकार बॅट मारली, प्रतीकान बॅट मारली, ओमकार कॅच धरला. परत रिटर्न. आर्या बॉलिंग घालता. आर्या आउट करे का बेगीन. आर्याचो वाईट बॉल. आर्या बॉल फेकता दिसता. प्रतीकान 1 रन काढला बरे करून. कितले राहिले रन? कितले रन? हा, आणि कन्नडन कितले? 10. प्रतीकान 10 रन केला आणि वो आउट झाला. किती रे, तू सांगूक ना ते का किती झाले? असे डायरेक्ट घातला बॉल, सांगूक ना. चप्पल घाल रे. तुझं पप्पा तुझं संदीप, तुझं पप्पा. ओ कंचो बॉल किती रे? किती फिल्डिंग करता हो ना. तुझं नाव किती? आयुषी. तू किती पळवेला? हा हा, पळ. ओ ओंकार. ओ ओंकार किती फिल्डिंग करता.
घाल रे बॉलिंग बरे वच ग आयुषी बॉल घेऊन ये इथे ग ये हमारे फील्डर बैटिंग करते करते उनको प्यास लगी है पानी पीने आए हैं तो ये प्रतीक को भी प्यास लगी थी थक गए बेचारे बॉल मारते मारते और देखो कैसे पानी पी रहे हैं आर्या तुमको भी पानी पीना है हाँ थोड़ा सा ले लो पी लो घे रे तू भी उदाक घे हाँ करे बरे बरे मस्त करा बॅटिंग करा मस्तपैकी बॉलिंग करा हां किती आयुषी ना इथे नाव रे इथे विसरला आयुषी बरे नाव असा गुड नेम गुड गर्ल ना आउट ना आणि वाचला तो तू विकेट राहता विकेट किपिंग कर धर अगं धर ग बॉल किती तू पुढल्यान राव ग मुकार राव आयुषी देखो कैसे फील्डिंग कर रही है विकेट कीपर कर रही है आयुषी अगो किती ग हे तुझी अनेक फ्रेंड आहे लपय तुझी फ्रेंड ना ती पळायचा ती तुका मार रे आउट पण रेकॉर्ड झाला हंगा आउट किती रे बॉल घालता रे तू भारी यार ए वा शोएब अख्तर असा अभी आर्या बैटिंग के लिए आए हैं बहुत टाइम से बॉलिंग करते करते थक गए अभी उनकी बारी आई है वो बैटिंग कर रहे हैं और प्रतीक बॉलिंग डाल रहा है और आर्या ने जो कुछ बॉल मारा है बाउंड्री की रफ्तार से और वो ओमकार ने पकड़ ली प्रतीक ओह वाह बैटिंग वेरी नाइस अरे दोनों जन भाग गए बॉल धरने के लिए पकड़ने के लिए आर्या ने इधर 2 रन निकाल लिए क्या तुम बैटिंग बॉलिंग कर रहे हो अभी ओमकार बैटिंग बॉलिंग डाल रहे शायद हाँ हाईट घालता ना इथल्या हाईट घालता रे तू काय येता बॉलिंग घालू नाही ना आर्या ने एक चौका की तरफ बॉल मारा था उसने 2 रन भाग के निकाला है ये इज योर ब्रदर हाँ तुम्हारा भाई है ब्रदर नहीं है सांग 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 त्या किती प्रतीक ने बॉलिंग की तैयारी की और एक वाइड बॉल डाल दिया प्रतीक ने वाइड बॉल ना बॉलचं कलर किती असा येलो असा ग्रीन असा अरे तू वाइट बॉल घालता मार रे असं बरे खेळता रे वो आर्यन 7 रन केला
इधर आहे तुम्ही दोघे लोक. सात ना तू सांगच्या असा किती एका कॅच धर गो धर कॅच. अरे 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 इथे बिल्डिंग करता वो 2020 भितर वयता तू खेळूक. ए कसली बॉलिंग घालता रे तू. हाईट घालता समा घाली ना तो बी तसंच तो ओमकार. अरे अनेक आनंदुरन फळे आनंदुरन काढलं. आनंदुरन काढलं पळे. आनंदू म्हटल्यार अरे दोन आनंदू म्हटल्यार कितले गो. आनंद म्हटल्यार कोकणीन कितले. हा 11 11. आदमूर राव तुझे कितले झाला. मग लदनी तू 15 आणि तुझे अदमुरू. आदमूर. अरे म्हणत रे दाडे धाडे रे धाडे इथे का गे समा धाडे. डेड डेड बॉल रे. डेड डेड बॉल ला ए हे किती रे बॉल घालता काय घालता घरा त्यांच्या घरा भीतर उडायता. वाह आर्या ने एक 4 दिया है उसमें उन्होंने एक रन निकाला फिर दूसरा भी निकाला और तीसरा रन निकालने के लिए जा रहे थे पर ओमकार ने वहाँ से बॉल फेंक दिया यहाँ पे स्टंप की तरफ. और ये क्या हुआ किती झाले सोपले. तू विन झालं. विन कोण झालं. हे केन्ना सोपतले तुमचे केन्ना सोपतले ग आयुषी केन्ना सोपतले. कोण फर्स्ट येला तो फर्स्ट येला. तू आउट झाला. सेकंड फर्स्ट कसो तो येला. फर्स्ट तो कसो येला मागीर. आउट क्रिकेट खेळून झाल्यानंतर आता इव्हनिंगचे 6:30 वाजले. तर बहुतेक पाऊस पडतो आहे. तिथे गुड्ड्याच्या इकडे पूर्ण पाऊस दिसतो. वातावरण एवढं असं झालं आहे की आता पाऊस पडणारच आहे लवकर. तेव्हा अगदी हवा सुटायला लागली. मी आता माझ्या घराकडे बसलो आहे. इथे दुपारी खूप गरम होत होतं आणि आता इव्हनिंगला बहुतेक पावसाचं वातावरण झालं आहे. त्याच्यामुळे आज जरा बरं वाटेल थंड होईल. बघा किती गेंड आहे बघा. वेदर बघा कसं झालं आहे. मजा येणार आहे. गावचा पाऊस ना खूप डेंजर असतो. हो वरून नारळ बिरळ झाडाची पडायची. अगोदर
फायनली मी ह्या व्हिडिओला आता इथे स्टॉप करतो आहे. तर मी तुम्हाला जे काय दाखवलं ते तुम्हाला दिसलं असेल, काही गोष्टी कळल्या असतील. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. तुला काय सांगायचं आहे? नाही सांगायचं आहे? ना हां ठीक आहे.